आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आज या मेळाव्याला खास हजर असलेले केंद्रीय राज्यमंत्री पी चौधरीजी, त्याचप्रमाणे माजी आमदार ज्यांचं घनाघनती भाषण आपण ऐकलं, किरणजी पावसकर, आरपीआयचे ज्येष्ठ नेते अविनाशजी महातेकर, भाजप महाराष्ट्र सरचिटणीस संजयजी उपाध्याय, आमदार पराग अळवणीजी, आमदार दिलीप मामा लांडेजी, त्याचप्रमाणे मनसेचे सरचिटणीस संजयजी चित्रे, राजीव भाऊ चौगुले, आरपीआयचे सरचिटणीस विवेकजी पवार, जिल्हाध्यक्ष सदानंद कटकेजी, एनसीपीचे जिल्हाध्यक्ष अर्षद भाई अमित भाऊ, जिल्हाध्यक्ष सुषम सावंतजी आणि मंचावरील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रिपाईचे सगळे पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, राजकीय प्लॅटफॉर्मवरती राजकीय सभेमध्ये बोलण्याचा हा माझा पहिला प्रसंग. तसं माझा जन्म राजकारणात फक्त 8 दिवसापूर्वीच झालेला आहे. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांसमोर आमचे पावसकरजी ज्या आवेशाने तडफेने बोलले, ती भाषा मला येईल की नाही याची मला शंका आहे. असं कोणाच्या मनात असेल तर ती शंका चुकीची आहे. याला कारण असं आहे, मी या देशातील कुविख्यात गुन्हेगार ज्यांचं नाव ऐकल्यावरती लोकांना भीतीचं कापरं पडत चढतं, अशा लोकांच्या विरुद्धही मी न्यायालयात कायद्याच्या भाषेत लढलो आहे. आणि न्यायालयात बावनकुळे साहेब, मी जेव्हा जातो तेव्हा या मुंबई नगरीमधील सगळे गुंड लोक उभे राहून नमस्ते दादा, नमस्ते दादा, असा कायद्याचा मी महान डॉन आहे असं स्वतःला समजतो. माझा राजकारणात जन्म येऊन 4-5 दिवस झाला काय, मी कुठे बोललोही नव्हतो. त्याच्या आत विरोधी पक्षांनी माझ्यावरती टीकेचा भडीमार सुरू केला. पहिल्यांदा मी गांगरलो, मी देशद्रोही आहे म्हणे. उज्ज्वल निकम देशद्रोही. उज्ज्वल निकमने 26/11च्या खटल्यामध्ये महत्वाचा पुरावा लपवला. करकरेजी, कामटेजी, साळेसकर यांचा खून ज्यांनी केला त्या RSSच्या कार्यकर्त्याला लपवलं. अरे कुठून जावई शोध आणलं बाबा. आणि हे आजच तुम्हाला बोलायची अवदसा का आठवली? कारण उज्ज्वल निकम तुमच्या विरुद्ध उभे राहिले आहेत, ही भीती तुम्हाला वाटायला लागली. कारण आपली बिंग हा उज्ज्वल निकम यापुढे फोडेल आणि नक्कीच फोडणार आहे. काळजी करू नका, कारण मी या सगळ्या सरकारमध्ये राहिलेलो आहे. मग ते काँग्रेसचं सरकार असेल, भाजप राष्ट्रवादीचं सरकार असेल, सगळ्या सरकारमध्ये मी सरकारी वकील, विशेष सरकारी वकील म्हणून राहिलो आहे. आणि प्रत्येक वेळेला डंके की चोट पे मी सांगत असे की मी जनतेचा वकील आहे. सरकार कोणतेही आलं तरी मला भीती नाही, कारण माझा जन्मच हनुमान जयंतीचा झालेला आहे. आणि म्हणून बावनकुळे साहब, मी राम भक्त है. पर चौधरी साहब, आपके इंफॉर्मेशन के लिए बता देता हूं, आपने भी वकालत की होगी. 2 साल मैं आपसे सीनियर हूं, लेकिन मैं पब्लिक प्रोसिक्यूटर यानी जनते का वकील की हैसियत से पूरा महाराष्ट्र, नागपुर से भंडारा से कोल्हापुर तक मैंने केस चलाई और लोगों का, आम आदमी का प्यार मैंने जीता है. और इस प्यार के बलबूते पर ही मैं आपके सामने खड़ा हूं. बावनकुळे साहेब, आपल्या नागपूर शहरामधूनच
विरोधी पक्षाकडनं नेत्याने टीका केली. काय टीका केली मी हे सांगितलंच. अरे जी बाब न्यायालयामध्ये आम्ही सिद्ध केली, जी बाब अजमल कसाबने कबुली जबाबात न्यायदंडाधिकारी मान्य केली की मी कामा हॉस्पिटल मधून मी आणि माझा साथीदार अबू इस्माईल बाहेर आलो आणि आम्हाला एक पोलीस जीप येताना दिसली. आम्ही धुवाधार गोळीबार केला. 3 पोलीस अधिकारी ठार झाले. त्यांची प्रेत आम्ही काढून फेकली आणि आम्ही गाडीत बसलो आणि आम्ही गाडी जीप घेऊन पुढे गेलो. बघा, हा अजमल कसाबचा कबुली जबाब. ही सगळी घटना बघणारा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. त्याला आम्ही न्यायालयात तपासलं, त्याने साक्ष दिली. हा सगळा पुरावा आम्ही मीडिया सामने आहे, मीडियाच्या समोर न्यायालयात हजर केला. प्रसार माध्यमांनी टिपला, परदेशातली प्रसार माध्यमं आली होती. पाकिस्तान मध्ये देखील मी जाऊन आलो. अजमल कसाबला फाशी दिल्यानंतर भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून, तेही काँग्रेसच्या राजवटीत. आणि मग पाकिस्तानने कुठेही नकार दर्शवल्याने हो अजमल कसाब आणि 9 अतिरेकी आमच्या देशातून आले होते हे मान्य आहे आम्हाला, परंतु कट आमच्या देशात कसा रचला गेला याचा पुरावा तुम्ही द्या ना हो. हे पाकिस्तानचं म्हणणं, पाकिस्तानच्या आर्मी ऑफिसरचं म्हणणं. अरे म्हटलं, पुरावे तुम्ही शोधायचे असतात. कट तुमच्या भूमीत रचलेला आहे, तुम्ही शोधत नाही आणि आम्हाला विचारतात. चोराच्या उलट्या. ठीक आहे म्हटलं. आम्ही परत आलो. परत आल्यानंतर मला लहानपणी मी शेतावरती जात होतो. आमची शेती आहे. तिथे काटा पायात गेला की मोठा चांगला स्ट्रॉंग काटा घेत होतो आणि त्या काट्याने काटा काढायचो. त्या काट्याने काढता येतो. इंग्रजीमध्ये म्हण आहे, सेट अ थीफ टू कॅच अ थीफ. चोराला पकडण्यासाठी चोराला पाठवावं लागतं. आणि तुम्हाला सांगायला प्रामाणिकपणे कबूल करेल मी की डेव्हिड हेडलीचा पुरावा मी वाचला. शिकागो कोर्टात त्यांनी कबूल केलं होतं. हे मुद्दामून थोडं सविस्तर सांगतो. शिकागो कोर्टात कबूल केलं. डेव्हिड हेडलीची आम्ही साक्ष घेतली. देवेंद्रजी फडणवीसांना आम्ही सांगितलं की याचा पुरावा घेणं जरूर आहे. आमचे पोलीस अधिकारी म्हणत होते घेता येणार नाही, कसं करू, आपण काय केलं, डेव्हिड हेडली देखील गुन्हेगार आहे, लोक काय म्हणतील. म्हटलं काय म्हणतील. डेव्हिड हेडली 26/11च्या अगोदर येऊन गेला होता. त्याने फोटो काढले. कुठले फोटो काढले? शिवसेना भवनचाही फोटो काढला. आता माझा प्रश्न हा आहे, शिवसेना उभाटाला ही मंजूर आहे का बाब? आपले साथीदार काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांनी जी भूमिका घेतलेली आहे, मला देशद्रोही म्हणतात, मी पुरावा लपवला आणि डेव्हिड हेडलीने त्याबद्दल शिकागो कोर्टात साक्ष दिली आहे, तर शिवसेना उभाटाला ही बाब मंजूर आहे का? कबूल करावं त्यांनी, नाही तर समस्त भारतीयांची माफी मागावी. कारण असं आहे, तुम्ही नुसता माझा उज्ज्वल निकमला दोषी करून ठरवून काही उपयोग नाही. हा उज्ज्वल निकम हनुमान सारखा आहे. एक उडी घेतली तर 10 पासून पुढे जाईल. लंका पार केली आम्ही. तर आज तुमच्या या आरोपामुळे आमचा प्रत्येक सच्चा भारतीय खवळून उठलेला आहे. अरे देशीत लक्षात ठेवा, ते नाही तुम्हाला. प्रश्न असा आहे की याचा पाकिस्तान आता काय उपयोग करेल. मला भीती ती आहे का पाकिस्तानहून ही स्टोरी आयात झाली, याचाही आम्ही तपास करू. ही स्टोरी पाकिस्तान मधून आयात करण्यात आली आहे का याचा देखील तपास केला जाईल. बावनकुळे साहेब, आपल्याला हे केंद्र सरकारला तपासावं लागणार आहे की अशा तऱ्हेची बिनबुडाची स्टोरी आणि आज यांना उपरती झाली. काल तर भले मोठं स्टेटमेंट केलं देशद्रोही मध्ये. आज म्हणतात मी एका माजी पोलीस अधिकाऱ्याने एका पुस्तकात लिहून ठेवलं होतं म्हणून ते बोललो. अरे बाबा, तुला तुझी पार्टी विरोध नेता मानते ना, पुस्तकातला मजकूर खरा खोटा हेही तपासायचं भान नाही. बेछूट बेलगाम आरोप करायचे याचाच अर्थ असा आहे तुमच्या तंबूमध्ये आमच्यामुळे घबराट निर्माण झालेली. दुसरा अर्थ काही नाही आहे. मला जास्त बोलायचं नाही. आशिषजी शेलार, देवेंद्रजी फडणवीस, बावनकुळे साहेब या बाबतीत योग्य ती भूमिका घेतील. पण मूळ प्रश्न असा तुमच्या मनात आला असेल की बा तुम्ही राजकारणात आलात कशा करता, काय असं घडलं
कुठल्या कारणामुळे तुम्हाला राजकारण आवडलं, राजकारणात यायचं तुम्ही ठरवलं, मी कायद्याचा अभ्यासक, कायद्याचा विद्यार्थी म्हणून सांगतो की ज्यावेळी आमच्या या देशातील अनेक बँकांना चुना लावण्यात आला, चुना लावल्यानंतर चुना लावणारे परदेशात पळून गेले आणि परदेशातील गुन्हेगार हस्तांतरची प्रक्रिया, कारण मी देखील लंडनला पूर्वी गेलो होतो सरकारी वकील म्हणून एका गुन्हेगाराला आणण्याकरता, आम्ही आमच्या तपास यंत्रणेने गोळा केलेला पुरावा हा त्या देशातील कायद्यानुसार तपासला जातो. म्हणजे गंमत आहे की नाही? अरे शेवटी त्या गुन्हेगारला पाठवल्यानंतर आमच्या देशात चालणार, आमच्या देशातील कायद्यानुसार चालणार. मग तुम्ही प्रायमा फेसी केस, सकृतदर्शनी पुरावा आहे हे तुमच्या देशातील कायदा ठरवणार का? पण आजही ती पद्धत प्रचलित आहे. यात कुठेतरी बदल घडला पाहिजे. माझ्या मनात हा विचार घोळत होता आणि हा जर आम्हाला करायचं असेल, आम्हाला या अशा गुन्हेगारांमध्ये, निवडणूक हे लोकशाहीचं पवित्र मंदिर असतं आणि लोकशाहीचं मंदिर निवडणुकीच्या माध्यमातून जात असतं आणि म्हणून आज आम्हाला या कायद्यात सुधारणा करायची असेल तर संसदेत ते कायदे केले जातात, त्या कायदे मंडळात आपल्याला जायला हवं. हा विचार एक प्रबळ झाला. पण त्याही पेक्षा महत्वाचा प्रबळ विचार म्हणजे आमचे प्रधानमंत्री मोदीजी सबका साथ, कल्पना, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास, ही गोष्ट मला एवढी भावली ही गोष्ट खरी आहे. आज या देशाचा रुबाब, माझा भारत, हे सगळे विरोधी पक्ष या देशाच्या बाहेर गेल्यावर म्हणतात की नाही आम्ही इंडियन आहोत का? म्हणतात मी या ते राज्यातला त्या राज्यातलं नाही म्हणत. आणि म्हणून हा देशाच्या स्वाभिमानाची भावना जर कोणी रुजवली असेल, पावित्र्य कोणी जोडलं असेल तर प्रधानमंत्री मोदीजींनी. आणि मोदीजींनी, आपल्याला कल्पना असेल, पुन्हा सांगण्याची गरज नाही, रशियाही आम्ही मैत्रीला ठेवतो, युक्रेनही आम्ही मित्र ठेवतो, दोघा देशांमधील युद्ध आम्ही काही काळाकरता थांबवू शकतो. याला कारण आमचे भारतीय विद्यार्थी असतील, पाकिस्तानमधील विद्यार्थी असतील, बांगलादेशी विद्यार्थी असतील, त्यांना परत त्यांच्या देशात पाठवण्याची सोय केली. मोदीजींनी हा कधी विचार केला नाही की हा पाकिस्तानी मुलगा आहे, आमच्या वंशाचा नाही, हा विचार केला नाही. एक ब्रॉड आउटलुक त्यांनी ठेवला आणि म्हणून याच्यावरती कोणत्याही देशाने आक्षेप घेतला नाही. कतारमधील 8 आमच्या माजी नौदल अधिकाऱ्यांना जरा फाशीची शिक्षा कतार न्यायालयाने कच्च्या पुराव्याच्या आधारावर दिली. पण मोदीजींनी राजनयनाचा उपयोग करून या माजी नौदल अधिकाऱ्यांना आपल्या देशात परत आणलं. आपली दिवाळी हिमालयाच्या थंडीत साजरी करतात. आपण लक्षात घेतलं पाहिजे की जो या देशामध्ये हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेला प्रत्येक मातीचा कण न कण माझा आहे, वाहणाऱ्या प्रत्येक वाऱ्याची झुळूक माझी आहे, ही भावना आम्हा भारतीयांच्या मनात तेवत ठेवणारा फक्त नरेंद्रजी मोदी आहे, बाकी कोणी नाही. म्हणून मित्रांनो, मी राजकारणात यायचं ठरवलं. यापुढे आपल्याला भरपूर कार्य करायचं आहे. आज काही लोकांनी, मगाशी यांनी सांगितलं की संविधान बदललं जाईल, हे बदललं जाईल. मोदीजींनी अनेक वेळा स्पष्ट केलं आहे की संविधानाला कुठेही धोका पोहोचणार नाही. सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलं की संविधान कोणी बदलू शकत नाही. तरी भीतीचा बागुलबोवा तुम्ही निर्माण करता. का निर्माण करता? याचाच अर्थ असा आहे की तुम्हाला बुद्धिभेद करायचा आहे. पण आम्ही दूधखेळे नाही, आमची जनता वेडी नाही. तुमच्या ह्या गोबेल्स प्रोपोगंडामुळे कुठेही आमची जनता दुरावली जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आणि म्हणून ही युती जमली आहे, ती युती तेवढ्या करता झालेली ही महायुती आहे. मी गेल्या 4-5 दिवसापासून फिरतो आहे. बावनकुळे साहेब, आमच्या या महायुतीतील सगळ्या नेत्यांनी मनापासून झटतात आहे. आरपीचे असतील, शिवसेना असेल, आमची राष्ट्रवादी असेल, मनसे असतील, हे सगळे मनापासून झटतात आहे आणि मनापासून प्रयत्न करतात आहे. हे पहिल्यांदा घडतंय महाराष्ट्रात.
मी वकील असल्यामुळे माझ्या बारीक चष्म्यातून प्रत्येक व्यक्तीच्या यांच्यातील काही चेहऱ्यांच्या ओळखी माझ्या नुकत्या आत्ताच झाल्या. पूर्वी यांना मी ओळखतही नव्हतो. परंतु ज्या प्रेमाने, कारण माझा दावा असा असतो, मी ज्या व्यक्तीला बघतो, ज्या व्यक्तीशी बोलतो, ज्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज बघतो, ती व्यक्ती कशा वृत्तीची आहे, कशा प्रवृत्तीची आहे हे सहज मी काढू शकतो. याला रामदेव बाबाची योग्यता लागत नाही, पण याला आत्मविश्वास लागतो. आणि हा आत्मविश्वास आमच्या महायुतीतील प्रत्येक नेत्याकडून व्यक्त झालेला मी पाहिला आहे. आणि तेव्हाच मी राजकारणात येण्यास होता. तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय आमचा फायदा काय होणार आहे? काही फायदा नाही. मी हे खटले चालवत असताना मला झेड दर्जाची संरक्षण व्यवस्था होती, आहे आजही. मागे गाडी, पुढे गाडी, हे सगळं मंत्र्याचं वैभव मी भोगत होतो. 93 सालापासून हे कमी भोगत नव्हतं हे मंत्र्याचं वैभव. पण मला त्याची गरज नाही, कारण कुठलाही गुन्हेगार असला तरी त्याच्या मनात मी आदराची भावना पैदा करू शकतो, निर्माण करू शकतो. ही मारुतीची, हनुमानची इच्छा आहे. आणि म्हणून मी आपल्याला फक्त या निमित्ताने एवढं एकच छोटंसं आवाहन करणार आहे की 20 तारीख जी आहे ही आपल्या राष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची तारीख आहे. कारण आपल्याला नुसते पंतप्रधान मोदींचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार निवडून द्यायचे नाहीत, तर आम्हाला प्रचंड मतांनी विजय करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतो की आपल्याला वाटत असेल 17, 18, 19, 20 3 दिवस सुट्टी आहे. आम्हा मराठी माणसाचं दुःख हेच आहे, 3 दिवस सुट्टी आहे, आपण 2 दिवसात गावाहून परत येऊ आणि 2 दिवस थकवा झालेला असतो बाहेर जाऊन. मग तिसऱ्या दिवशी आल्यानंतर काय मतदानाला जायचं, का आपल्या एका मताने थोडीच निकम येणार आहे, का हे येणारच येते. असं करू नका. तुमचं प्रत्येक मत महत्वाचं आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला 26/11च्या शहीदांचा अपमान करणाऱ्यांचा जर बदला घ्यायचा असेल तर बहुमताने निवडून द्यायला पाहिजे तुम्ही. बस एवढं बोलतो मी. फक्त एकच लक्षात ठेवतो मी कि खुदा की मोहब्बत को फना कौन करेगा. फना म्हणजे कमी करना. खुदा की मोहब्बत को फना कौन करेगा. सभी बंदे नेक हो गए तो गुनाह कौन करेगा. और ये लोग गुनाह करते हैं, इसलिए उज्जवल निकम पार्लियामेंट में भी जरूरी है. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. आपले